नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढील हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या योजनेमध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत आणि नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांना लागलेली आहे। याचबरोबर पीएम किसानच्या सुद्धा पुढील हप्त्याची म्हणजेच 19व्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे। आता हे दोन हप्ते एकत्र येणार का? एकत्र येणार असेल तर याची तारीख कोणती आहे? याचबरोबर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे नवीन बदल केलेत, त्या बदलामुळे काही शेतकरी अपात्र होणार आहेत। आता ते कोणते शेतकरी अपात्र होणार, कोणते शेतकरी पात्र होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आणि पुढच्या हप्त्याची तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या या योजनेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत। याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा बदल तो म्हणजे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र। आणि आता भरपूर शेतकऱ्यांना एकच आता चिंता लागलेली आहे की आमच्याकडे फार्मर आयडी किंवा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नसेल तर आम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्या शेतकऱ्यांना मी असं उत्तर सांगू इच्छितो की जरी तुमच्याकडे सध्या फार्मर आयडी किंवा त्याला म्हणतात मराठीमध्ये शेतकरी विशिष्ट प्रमाण ओळखपत्र हे जरी तुमच्याकडे सध्या नसलं तरी तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या योजनेमधून अपात्र केलं जाणार नाही। परंतु सध्या हे बंधनकारक करण्यात आलेलं नाही, परंतु ज्यावेळेस नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढच्या 2-3 हप्त्यानंतर हे पुढच्या 2-3 एक दीड वर्षानंतर हे मात्र तुम्हाला बंधनकारक केलं जाणार आहे। सध्याच नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पात्रतेकरिता किंवा अपात्रतेकरिता हे फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेलं नाही। आता हे सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट होती फार्मर आयडी संदर्भात। आता फार्मर आयडी संदर्भात भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते, त्या संदर्भात मी तुम्हाला सोप्या पद्धतीने उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचबरोबर पुढचा अपडेट महत्त्वाचा आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात। आता भरपूर शेतकरी असे आहेत की एका कुटुंबामध्ये 2 लाभार्थी आहेत। आता भरपूर शेतकरी असे आहेत की एकाच कुटुंबामध्ये पती आणि पत्नीला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ होतो। आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या GR मध्ये असं लिहिलेलं आहे की कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला हा लाभ देण्यात येईल, अशा पद्धतीची त्यावेळेस गाईडलाईन होत्या। परंतु ज्यावेळेस ही योजना आली तेव्हापासून ज्यावेळेस घरातील कुटुंबातील पती किंवा पत्नी असेल या दोघांनाही लाभ भेटत आहे। परंतु अशा पद्धतीने जर असेल आता इथून पुढे हा लाभ बंद होऊ शकतो। सध्या जे काय पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातले अपडेट्स येत आहेत त्या संदर्भात असंच अपडेट आहे की सध्या हे लाभ बंद होण्याची शक्यता आहे आणि कुटुंबातल्या फक्त एका व्यक्तीला याचा लाभ भेटेल, अशा पद्धतीचं एक अपडेट देण्यात येत आहे। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं अपडेट म्हणजे पुढचं ते म्हणजे आता पीएम किसानची KYC केलेली नसेल तर तुम्हाला यापुढचे हप्ते बंद होणार। याचबरोबर तुमचं आधारला बँक खातं लिंक नसेल तर हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत। याचबरोबर लँडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता येणार नाही आणि याबरोबरच नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येणार नाही। कारण की पीएम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला हे प्रॉब्लेम्स दुरुस्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता तुमच्या भरपूर शेतकऱ्यांच्या याच्या अगोदर आधारला बँक खातं लिंक होतं, परंतु ते आता इनॅक्टिव्ह झालेलं आहे किंवा नो दाखवत आहे। असं जर असेल तर लवकरात लवकर तुम्ही चेक करू शकता। माय आधार या साईटवर जाऊन तुमचा आधार नंबर टाकून तुमचा OTP टाकून त्या ठिकाणी तुमच्या आधारला कोणतं बँक खातं लिंक आहे किंवा नाही आहे हे तुम्ही चेक करू शकता। जर अद्यापर्यंत तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल किंवा याच्या अगोदर होतं किंवा आता नसेल तर तुम्हाला ते करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याचबरोबर आता शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना आता एकच प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसानचा हा दोन्ही हप्ते एकत्र येणार का? तर याचं उत्तर आहे हो, नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढील हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत। नमो शेतकरीचे 2000, पीएम किसानचे 2000। अद्यापर्यंत या निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। आता भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की 26 जानेवारी 2025ला नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता येणार का? हे खरं आहे का? तर अद्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून तारीख जाहीर झालेली नाही आणि 26 जानेवारीला हप्ता येणार असेल तर शासनाच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल, परंतु तसा अपडेटही देण्यात आलेला नाही। त्यामुळे या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही। त्यामुळे नमो शेतकरी आणि पीएम किसानचं अधिकृत असं अपडेट आलं नाही, परंतु शक्यता आहे
फेब्रुवारी महिन्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होण्याची अद्यापर्यंत तारीख जाहीर झाली नाही। 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान या हप्त्याचं वितरण होऊ शकतं, परंतु 26 जानेवारीला शक्यता फार कमी आहे। तर मित्रांनो, इतर शेती संदर्भात व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।